घरातील सर्व सदस्यांनी भांडण न करता जेवण गप्प करावे. मला तर कॉन्फिडन्स होता की मी जाणार नाही, पण हा प्रश्न तुम्ही चॅनलला विचारला पाहिजे. आम्ही पोहे करताना लोक पाहिले, आम्ही चपात्या लाटताना लोक पाहिले, आम्ही कोणी झाडून करताना लोक पाहिले. अरे मी शॉक झालो. मी 15-20 दिवस, कितीतरी दिवस मी भांडे घासण्याची ड्युटी होती खूप माझी. चांगली माणसं जास्त दिवस बिग बॉसच्या घरात टिकू नाही शकत. थोडा गेम खेळलाच पाहिजे. सचिन कुमावत आता शो मध्ये नाही येत, आम्ही बिग बॉस पाहणं बंद पाणी करू. फेकलं जे राखीच्या तोंडावरती, ते दिसण्यासाठी होतं की तो खरंच राग आला होता की तो गेम राखीमुळे तुमचा आणि रोशनचा गेम थोडा स्ट्रॉंग होताना दिसत होता. तुम्ही जास्त दिसत होतात, तर त्यामुळे राखीमुळे फायदाच झालाय असं वाटतं. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या घरातून काल जे सदस्य बाहेर पडलेत ते आज आपल्या सोबत आहेत. खानदेश किंग सचिन कुमावत. सचिनजी, खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मजेत. कसं वाटतंय तुम्हाला? वाईट वाटतंय. पण गेल्या आठवड्यात ना आम्ही पाहिलं, जेव्हा तुम्ही, करण आणि आयुष तिघं बाहेर पडलेत, तेव्हाच असं वाटत होतं की तुम्हाला असं वाटत होतं का की तुम्ही बाहेर पडाल आणि करण आत येईल, असं मनात चाललं होतं की कॉन्फिडन्स होता की नाही हे दोघं बाहेर जातील, मीच घरात येईल करून? मला तर कॉन्फिडन्स होता की मी जाणार नाही, पण आम्ही तिघच, म्हणजे करण माझ्यासोबत, आयुष तर होतं बॉटम मध्ये, कारण त्याचा थोडं प्रॉब्लेम पण होता आणि त्याची म्हणजे काय माहिती, पण तो होताच, त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं. पण करण आणि मी तिथे बॉटम मध्ये थांबावं हे नव्हतं. ते पण एक मला शॉकिंग होतं, पण ठीक आहे, राहिलो. पण मला माझ्यावर कॉन्फिडन्स होता की मी नाही जाऊ शकत. पण काल जेव्हा बाहेर पडलात तेव्हा काय वाटलं की कोणी तुमची जागा घरात घेतली आहे? कुठला सदस्य आज बाहेर असायला हवा होता, मी घरात असायला हवं होतं, असं कोण वाटतं? आता काही गोष्टी मी कमेंट्सच्या माध्यमातून पाहतोय की लोक, प्रेक्षकांनी किती वोटिंग केलंय, मला किती पर्सेंट काय काय गोष्टी झाल्या, खाली किती कमी असलेल्या काही लोक आहे, कंटेस्टन्स आहे. मला वाटतं दीपाली ताई होत्या, मग किंवा अजून 1-2-3 जण होते की ते खूप कमी वोटिंग असं. आता यांचं वोटिंग फॉर्मॅट मला माहितीच नाही काही, पण मी तर जाणार नव्हतो हे माझ्यासाठी. आणि मी बाहेर आल्यानंतर कळालं, प्रेक्षकांना शॉक झालाय, तो विषय शॉकिंग झाला की नको सचिन कुमावत घराच्या बाहेर, हे नाही रुचत आहे. पण बिग बॉसची ही संधी खूप मोठी असते आणि ती नक्कीच तुमच्यासाठी खूप मोठी असेल. असं काही ठरवून गेला होतात की मी हे करू शकतो, ते करू शकतो, आणि ते घरात नाही घडलं, असं काही झालंय? नाही, मी जे ठरवलं होतं ते सगळंच बऱ्यापैकी मी माझं एक तो फॉर्मॅट दिवसेंदिवस तो ओपन होत होता, मी करत होतो. आता तर बाहेर निघालो, त्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या, नक्कीच राहिल्या. पण जिथपर्यंत राहिलो तिथपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्याकडून जे मला करता आलं, सगळ्याच गोष्टीमध्ये टास्क असेल, मुद्दा असेल, आपलं मत असेल, आपलं स्टँड असेल किंवा इंटरटेन असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये मी भरभरून केलं. पण असं वाटत होतं ना की काही सदस्य खूप दिसत आहेत आणि काही सदस्य दिसत नाहीयेत. त्यात तुमचंही नाव होतं की सचिनजी दिसत नाहीयेत. यावर काय बोलायचं? म्हणजे बाहेर का घरातले लोकांचे? म्हणजे बाहेर आम्ही जेव्हा टीव्हीवर बिग बॉस पाहतो तेव्हा काही सदस्य खूप दिसतात आणि काही सदस्यांना रितेशजी भाऊच्या धक्क्यावर सुद्धा बोलताना दिसतात की तुम्ही दिसत नाहीये, या वर या. मी मग तेच हा प्रश्न तुम्ही चॅनलला विचारला पाहिजे की सचिन कुमावत का किंवा अजून कोणी असेल, का नाही दिसत आहे. कारण मला तर नाही माहिती की मी दिसतोय का नाही दिसत आहे. पण मी जे करतोय ते दिसण्यासाठी, आपलं काहीतरी भलतंच दिसण्यासाठी पण नाही केलं. पण जे केलं ते मी कॅमेरा समोरच केलं ना, जे, कारण पूर्ण घरामध्ये कॅमेरा आहे, तर मग मी दिसतच असेल ना तिथे सगळं, जे पण काही करताना, जे पण काही बोलताना, जे 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 पण असेल घरातल्या काही गोष्टी. मी माझ्या मित्रांना विचारलं, केव्हा तरी मला भांडे घासताना पाहिलंय का तुम्ही? ते बोलतात नाही. आम्ही पोहे करताना लोक पाहिले, आम्ही चपात्या लाटताना लोक पाहिले, आम्ही कोणी झाडून काढताना लोक पाहिले. अरे मी शॉक झालो. मी 15-20 दिवस, कितीतरी दिवस मी भांडे घासण्याची ड्युटी होती माझ्याकडे. मी माझं तेवढं पण नाही दिसू शकत आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी शॉकिंग आहे. माझे आता मित्र जसे जसे मला सांगताय की तू अरे या ठिकाणी, हा जे दिसलंय ते सांगताय ते नक्कीच, की जितकं दिसलोय ते खूप म्हणजे मन जिंकण्यासारखं मी काही, जे पण काही दिसलंय तेवढं आहे.
पण माझ्या हिशोबाने खूप काही गोष्टी होत्या. पण भाऊच्या धक्क्यावर जेव्हा तुम्ही बाहेर आलात आणि रितेश सरांना भेटलात, ते म्हणाले की खूप चांगला माणूस बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलाय. तुम्हाला असं वाटतं का की खूप चांगली माणसं जास्त दिवस बिग बॉसच्या घरात टिकू नाही शकत, थोडा गेम खेळलाच पाहिजे? मला एक सांगा, तुम्हीच मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपलं आज म्हणजे आपलं हे काय पॉवर सोशल मीडिया, बरोबर? सोशल मीडियाच्या माध्यमातून जर लोकांच्या प्रतिक्रिया उमटताय की सचिन कुमावत आता शो मध्ये नाही येत, आम्ही बिग बॉस पाहणं बंद करू, मग ही चांगल्या माणसाची किंमतच होती ना. याच्यावरून समजून घ्या ना. मग चांगला माणूस किंवा माझी पर्सनॅलिटी, काही लोकांनी ते ठरवलं पाहिजे होतं की याला गेम मध्ये राहणं गरजेचं होतं मी. कारण किती महाराष्ट्रातले माझ्यावर प्रेम करणारे प्रेक्षक नाराज झाले या गोष्टीला धरून की मी बाहेर निघालो. मी जे होतो ते त्यांना आवडत होतो आणि आपण गेम खेळतोय, आपण टीव्ही, लोक जर टीव्ही पाहता येतं ते आपल्याला पाहण्यासाठी, आपण जे करतोय ते प्रेक्षकांसाठी. मग प्रेक्षकांना जर आवडतंय तर मग प्रश्नच नाही ना. पण तुम्हाला कोण वाटतं की दिसण्यासाठी फक्त गेम खेळतोय, खूप फेक वाटते, फेक चांगलं वागते, असं घरात कोण वाटतं? असे पर्टिक्युलर एकाच नाव नाही घेता येणार. 3-4 लोक आहे की चला भांडण सुरू झालं का, चला ते माहिती का नाही त्याच्यामध्ये तरी बोलायचं. अशा पण काही गोष्टी समजा मॅक्झिमम तन्वी रुचिताचं तर या सगळ्या गोष्टी त्यांचं भांडण तर आहेच, ते पूर्ण लोकांनी पाहिलंच आहे. पण मग त्याच्यात मग समजा त्या गोष्टीला अर्थ पण नाही, पण तरी मग तिथे बोलायचं अशा आहे. काही पण मला नाही आधी ते वाटलं, मी 1 to 1 बोलून घेतलं किंवा भांडणामध्ये पण बोललो असेल तर ते जिथे योग्यता आहे त्या ठिकाणी. असं कुठेही नाही की बाबा दिसण्यासाठी काहीतरी करायचंय म्हणून. पण पाणी फेकलं जे राखीच्या तोंडावरती, ते दिसण्यासाठी होतं की तो खरंच राग आला होता की तो गेम होता? मुळात राखी जी ऑलरेडी 3-4-5 दिवसापासून आमच्याशी मजा मस्ती आमची चालली काय की तुम्ही काही करा, तुम्ही मला बोला, तुम्ही काहीतरी माझ्याशी एक content साठी काहीतरी करा, म्हणजे एक तिचं ते हे, अरे यार काहीतरी करा यार, आपलं आपण मजा मस्ती करू काहीतरी, हे चाललेलं होतं. पण त्या दिवशी ज्या दिवशी प्राजक्ताच्या चेहऱ्यावर पीठ फेकलं त्या दिवशी मग आम्हाला सांगून गेली की मी काहीतरी करणार आहे. म्हटलं काही करणार आहे का? आता तिचं ते रोजचं हे, कोणाकडे काहीतरी मजा घे किंवा माझ्याशी तिची बॉन्डिंग थोडी, आमचे एंटरटेन वेगळा चालायचा. मग ती गेल्यानंतर मला माहिती नव्हतं की ती प्राजक्ताच्याच याच्यावर फेकणार आहे. मग मला थोडा राग पण आला त्या गोष्टीचा. अरे ती बहीण आहे माझी आणि एखाद्या बहिणीसाठी मला तिच्यासोबत उभं राहणं गरजेचं. समजा ठीक आहे, मला तो वाटलं त्या गोष्टीचं वाईट, पण नंतर मला प्राजक्ता बोलली की अरे ती मला बोलली होती या सगळ्या गोष्टी करणार आहे तुझ्यासोबत. म्हणजे ते थोडस इकडे तिकडे गोंधळ गोंधळ झाला तो सगळं. पण असं वाटतं का की म्हणजे राखीमुळे तुमचा आणि रोशनचा गेम थोडा स्ट्रॉंग होताना दिसत होता, तुम्ही जास्त दिसत होतात, तर त्यामुळे राखीमुळे फायदाच झालाय असं वाटतं? मी काही गोष्टी त्या स्वतःवरून ज्या बोलत होत्या, आमच्याकडे येऊन आमची जे थोडी मजा मस्ती होती, एक काय नाही, ह्या सगळ्या ज्या तन्वी रुचिता वगैरे या सगळ्या सगळ्या लहान लहान पोरी, आणि एक नाही का एक त्यांच्या मनात एक माझ्याविषयी एक रिस्पेक्ट होता, दादा आहे भाऊ आहे म्हणून या हिशोबाने. तर आमची मजा मस्त त्यांच्याशी पण चालायची. पण राखी थोडस तिचं एक नाही का म्हणजे व्यक्तिमत्व एक बिनधास्त व्यक्तिमत्व आहे. तर त्या हिशोबाने ते आम्ही जर ए सचिन ह्या काही अशा ज्या काही गोष्टी, तर ते वाटायचं की ती आपल्याशी मजा मस्ती करते, मग आपण काय गप्प बसणार आहे, आपण पण ते गप्पा गोष्टी करणार आहे, मजा मस्ती करणार आहे. पण ते असं नाही की तिच्यामुळे काही, पहिले पण आम्ही ते करतच होतो, करण आयुष आम्हीच आहे, हे सगळ्या काही गोष्टी करत होतो. पण थोडासा तिच्यामुळे घरात फरक पडला होता, एवढं नक्की. आणि सचिनजींची जी बाजू दिसली आहे फ्लटिंग, म्हणजे दीपाली ताईंनाही म्हटलात की रस प्यायला ये, नंतर राखी बरोबर बायको घरी आल्यावर काय म्हणाली? हसत होती. ऍक्च्युली तिला पण माहितीये की शो आहे, शो मध्ये ह्या पद्धतीची एंटरटेनमेंट चालतात आणि त्या पद्धतीनं तिला माहिती चांगलं, कारण 20 वर्ष झाली या क्षेत्रात काम करतोय. तर आणि दीपाली ताई एक म्हणजे एक शो, आपला गेम हा विषय वेगळा, पण एक व्यक्ती म्हणून मी एक मोठ्या बहिणीसारखा आणि एक रिस्पेक्ट माझ्या डोक्यात आहे. राखीची पण त्याच पद्धतीचे, पण एक मजा मस्ती
आणि आता तुम्ही म्हणालात की मोठ्या भावासारखं आहे, पण घरात असं वाटतं का की जे लहान आहेत आणि दीपाली ताई सिनियर आहे, नक्कीच रिस्पेक्ट जो द्यायला हवा तो घरातील सदस्यांकडून नाही दिला जाते? आणि काय ना, सगळे जर तसं पाहिलं तर सगळे कंटेस्टन्स आहे. तुम्ही ज्या मुद्द्यांवर भांडताय त्या मुद्द्यावर योग्यता येतं ते तुम्ही नक्की भांडा, पण त्या भांडण्यामध्ये पण एक रिस्पेक्ट राहतो. आणि ते कुठे कुठे मला ते ढासळताना गेल्या 1.5 महिन्यात दिसलं, पण आता ठीक चाललंय असं वाटतंय. तिथे तुम्हाला स्टँड घ्यावासा वाटला पण नाही जमलं, असं काही झालंय? नाही, त्याच्यामध्ये मला एक म्हणायचं की समजा दीपाली ताई समजा पर्टिक्युलर, की त्यांनी पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की अरे आपण पण कुठेतरी थोडस लिमिट मध्ये राहिलं पाहिजे असं मला. मग मी 1 to 1 बोललो ना या गोष्टी त्यांच्याशी, स्टँड घेऊन म्हणजे 1 to 1 बोललो की लगेच त्या भांडणामध्ये नाही पडून, पण जर रुचिता असेल किंवा तन्वी किंवा मग कोणी अजून असेल की नको तो थोडस एक आहे, तुम्ही शांतता घेत जा थोडस. आणि आता पुढे काय प्लॅनिंग आहे तुमचं? आता बिग बॉस तर झालंय, त्यामुळे आता तुम्ही फेमस होतात, पण आता अजून जास्त फेमस झालाय, तर आता काय प्लॅन आहे डोक्यात? प्लॅनिंग अजून म्हणजे मी कधीच एका गोष्टीनंतर कधीच मी थांबलो नाहीये की बाबा मला हे भेटलं आता बस झालं माझं. जी माझी या क्षेत्रामध्ये काम करण्याची जी भूक आहे ती दिवसेंदिवस वाढते. आणि आता तर बिग बॉसच्या नंतर खूप मोठी जबाबदारी आहे. चांगलं अजून मला खूप चांगलं काम कसं प्रेक्षकांसमोर देता येईल, त्या गोष्टीवर मला काय दर्जेदार करता येईल मी ते करण्याच्या आता विचारात आहे. नक्कीच. नक्की. पण सचिनजी आम्हाला घरात बिग बॉसचा आवाज काढताना दिसलेत आणि आणि आता घरात जे सदस्य आहेत त्यांना एखादा आदेश द्यायचा आहे तुम्हाला बिग बॉसच्या आवाजात, जे सगळं सुरू आहे घरात त्यावर एकंदरीत एखादा आदेश द्यायचा असेल, तो बिग बॉसच्या आवाजात काय द्या? घरातील सर्व सदस्यांनी भांडण न करता जेवण गप्प करावे. भारी होतं हे, खरंच कमाल आहे. आणि तिथेही घरातील सदस्य चुकायचे, त्यांना वाटायचं बिग बॉसच बोललेत ना. शॉक व्हायचे सगळे. मी कधी कधी म्हणजे कारण मी नाही रात्री रात्री तर जर कोणी झोपत नसलं समजा, चालली कोणाची माझ्या मस्ती, तर त्या ठिकाणी दीपाली लगेच ताई अरे सचिन दादा घाबरले ना मी, अरे ताई झोपा मग. रात्र झाली. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांग? नक्कीच प्रेक्षकांचं काय, इतके उपकार आहे प्रेक्षकांचे की इतकं प्रेम इतकं आशीर्वाद भेटला, खूप भारी वाटलं. नेहमी त्यांच्या ऋणात राहील आणि खूप अजून एंटरटेनमेंट करेल. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा.